जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आपण बघू शकतो का, तर शेतकऱ्यांकडून ज्या काही पेरण्या रखडल्या होत्या, या पेरण्या आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. महिला मजुरांकडून आता ह्या पेरण्या केल्या जात आहेत. विशेष म्हणजे सुमारे 1 महिना पाऊस उशीर झाला, त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये पेरण्या झाल्या नव्हत्या. फक्त 18% पेरण्या झाल्या होत्या. मात्र 2 दिवस झालेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि विशेष म्हणजे आता महिला वर्गाकडून आता या कपाशीच्या बियाण्याचं पेरणी केली जात आहे. काय प्रतीक्षा? असं होतं, 7 जूनचं मृग नक्षत्र गेलं. आता जून महिना संपूर्ण कोरडाच गेला, समजलं का. आता 2 तारखेपासून पाऊस सुरू झाला, त्यामुळे आता पेरण्या सुरू केल्या लोकांनी आणि आपणही पेरण्या सुरू केलेल्या आहेत. आणि आता पाऊसही बऱ्याच आलेला आहे आणि आता पुढे अपेक्षितच आहे पाऊस पडेल असं आहे, असं वाटतं बुवा, समजलं का. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बी आनंद झालेला आहे आणि व्यवस्थित आहे सगळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.